नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे उद्यापासून जमा होणार आहेत. उद्यापासून तर 26 जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे एका दिवसात सर्वच पात्र महिलांच्या बँक खात्यावरती जमा करणे शक्य होत नाही. त्यामुळे उद्यापासून तर 26 जानेवारी पर्यंत असे 4 दिवस पैसे जमा करण्याची प्रोसेस ही सुरू असणार आहे. आणि मित्रांनो, या बाबतची माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे ताई यांनी दिलेली आहे. त्यामुळे 100% आता लाडकी बहीणच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे हे उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि मित्रांनो, यासोबतच महिला व बाल विकास मंत्री यांनी लाडक्या बहिणींना अजून 4 मोठ्या खुशखबर दिलेल्या आहेत. त्या देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमचे खाते हे कोणत्याही बँकेमध्ये असू द्या, तुम्ही पात्र असाल किंवा अपात्र असाल, सर्व लाडक्या बहिणीसाठी या 4 खुशखबर देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये खूपच आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. या ज्या काही 4 मोठ्या खुशखबर आहे, या 4थी जे खुशखबर आहे ते अतिशय आनंदाची अशी खुशखबर असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि कोणत्या या मोठ्या 4 मुख्यमंत्री महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेली आहेत याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जो काही डिसेंबरचा हप्ता होता तो लाडक्या बहिणींना 14 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत जमा करण्यात आलेला आहे. आणि आता नवीन वर्षाचा म्हणजे 2025चा हप्ता जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती उद्यापासून जमा होणार आहे. आणि हा हप्ता तुम्हाला 26 तारखेपर्यंत जमा होणार आहे. कारण की मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे जो काही हप्ता असतो, हप्ता जमा होण्याची जी काही प्रोसेस असते ती 4 दिवस चालते. त्यामुळे ही प्रोसेस आता उद्यापासून सुरू होणार आहे. आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावरील 7व्या हप्त्याचे पैसे हे येणार आहेत. आणि सर्वच पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 26 जानेवारी पर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत. याची माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्याला ट्विटर अकाउंट वरती दिलेली आहे. तर मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी असून या 4 खुशखबरी कोणत्या दिल्या आहेत हे एक एक करून जाणून घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली जे खुशखबर आहेत हेच आहे की जानेवारी महिन्याचा जो काही 7वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती उद्यापासून जमा करण्यात येणार आहे. आणि ही प्रोसेस 26 जानेवारी पर्यंत आहे. उद्यापासून तर 26 जानेवारी पर्यंत सर्वच पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहे. ही पहिली आणि सर्वात महत्वाची अशी खुशखबर महिलांसाठी असणार आहे. आता सर्वच पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती उद्यापासून लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहे. उद्या ज्या महिलांच्या बँक खात्यावर पैसे येणार नाहीत त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नये. प्रोसेस 4 दिवस चालणार आहे. म्हणजे 26 जानेवारी पासून 100% तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे महिलांनी इथे चिंता करू नये. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे देखील याच पद्धतीने योजना आदेश करण्यात आले आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी उद्यापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु हा जो काही हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता आहे तो उद्यापासून तुमच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून आदेश करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील लवकर जमा केला जाणार आहे. कारण की आदेश तरतूद करण्यात आलेले आहे. आणि फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता असेल तो देखील तुम्हाला या तारखेच्या दरम्यान मिळणार आहे. या ठिकाणी महिलांमध्ये बरेचसे गैरसमज निर्माण झालेले आहे मित्रांनो, की आता डिसेंबर नंतर ही योजना बंद होईल, जानेवारी नंतर बंद होईल. परंतु या ठिकाणी शासन संपूर्ण 5 वर्षासाठी ही या योजनेची प्लॅनिंग हे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जानेवारीचा 7वा हप्ता तर मिळणार आहे. सोबतच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8व्या हप्त्याची योजना ही देखील आधीच करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी निश्चित राहायचं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला खात्यावरती क्रेडिट केला जाईल अशी खुशखबर आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर तिसरी जे खुशखबर आहे ते म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे हे माघारी घेणार नाही. होय मित्रांनो, अतिशय महत्वाची बातमी ही असणार आहे. म्हणजेच मित्रांनो, या योजनेचा पण अपात्र महिला असतील त्याच्याकडून चुकून 9,000 रुपये त्यांना 6 हप्त्याचे आलेले असतील आणि
आणि त्या योजनेसाठी अपात्र असतील तरी देखील त्यांच्याकडून जे काही तुम्हाला पैसे अगोदर मिळून गेलेले आहेत ते पैसे सरकार माघारी घेणार नाहीये. होय मित्रांनो, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे. मित्रांनो, महिलांमध्ये असे बोलले जात होते की जे अपात्र महिला आहेत त्या महिला या निकषामध्ये बसत नाही. ज्या महिलांना लाभ मिळत आहे किंवा ज्या महिलाच्या घरी चारचाकी वाहन आहेत अशा महिलांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर सरकारकडून त्यांना अगोदर मिळालेल्या पैशाची वसुली ही केली जाईल. परंतु मित्रांनो, हे खोटे आहे. हे स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी माहिती दिली आहे. जर समजा या ठिकाणी अपात्र महिलांनी देखील लाभ घेतलेला असेल तर अशा बहिणीकडून देखील या ठिकाणी पैसे माघारी घेतले जाणार नाही. परंतु यापुढे जे काही लाभ असेल तो त्यांना मिळणार नाही. पण अगोदर जे त्यांना पैसे मिळून गेलेले आहे ते पैसे त्याच्याकडून वापस देखील घेतले जाणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी शासनाकडून हे महत्वाची खुशखबर तुमच्यासाठी देण्यात आलेली आहे. सोबतच मित्रांनो, जे काही खुशखबर आहे ती म्हणजे या योजनेसाठी निकष तयार केले जाणार नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही निकष लावण्यात आले आहे, जो काही पात्रता लावण्यात आलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त नवीन यामध्ये कुठल्याही प्रकारचे निकष लागू केले जाणार नाही. त्यामुळे जुन्या निकषावरच ही योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे महिलांना टेन्शन घेऊ नये. बऱ्याचशा सोशल मीडियावरती अशी देखील सांगितले आहे की या योजनेअंतर्गत नवीन निकष तयार केले जाणार आहेत, त्यामुळे या योजनेतून बऱ्याचशा महिला वगळण्यात येणार आहेत. तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे आणि या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आले आहे की योजनेसाठी कुठलेही नवीन निकष लावले जाणार नाही. त्यामुळे कुठल्याही महिलेने या ठिकाणी टेन्शन घेऊ नये. तुम्हाला जर अगोदर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर 100% पुढे देखील तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळत राहणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण तिसरा जो काही नियम पाळला त्या या ठिकाणी अपात्र बहिणीला लाभ घेतलेला असेल त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही किंवा या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची बदनामी देखील केली जाणार नाही. त्यांचं कारण म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आले आहे की सक्षम लाडक्या बहिणी स्वतःहून या योजने माघार घेतलेली आहे. होय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या राज्यातील 4,000 महिलांनी या योजनेत आपले नाव कमी केले जावे यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. त्यामुळे सरकार निकषात बसत नाही. त्यांना लाडकी बहीण योजनेतून पैसे देणे बंद करणार आहे. पैसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र असताना तुम्ही लाभ घेतलेला आहे त्यामुळे पैसे परत करावे लागतील या भीतीने अशा महिलांनी या ठिकाणी स्वतःहून अर्जाची माघार घेतली आहे. सरकारवर अपात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. त्यामुळे आधीच अपात्र महिलांनी योजनेतून माघार घेतलेली आहे. ज्याच्याकडे वाहने आहेत, उत्पन्न मर्यादित जास्त आहे, इतर योजना लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींनी लाभ स्वतःहूनच परत केला असा प्रामाणिक लाडक्या बहिणीचे आभार देखील या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले आहे. जवळपास 3 ते 4 लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीवर अपात्र ठरण्याचे टांगती तलवार आहे. निकषात न बसणाऱ्या अजूनही बऱ्याचशा महिला योजनेतून कट होण्याची शक्यता आहे. शक्यतो शासनाकडून असे आवाहन करण्यात आले आहे की ज्या महिला या ठिकाणी अपात्र असेल, निकषात बसत नसेल आणि त्यांनी जर या योजनेत सहभाग घेतला असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे की जर त्यांनी स्वतः या योजनेत माघार घेतला तर पुढे गरीब आणि गरजू महिलांना या योजनेसाठी निधी वाढवण्याची तरतूद देखील शासन करणार आहे. कारण की आता या योजनेअंतर्गत मोठ्या ज्याप्रमाणे शासनाकडून घोषणा करण्यात आली होती ती या योजनेची जे काही अनुदान आहे ते 1500 रुपयावरून 2100 रुपये केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी या योजनेमध्ये अपात्र महिलांनी जर स्वतःहून माघार घेतले तर त्यांना दिला जाणारा जो काही लाभ होता तो लाभ पात्र बहिणींना या ठिकाणी वाढवून दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबर महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे. मित्रांनो, काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.